प्रश्नाचे उत्तर हवे. आरडाओरडा करू नका, भाऊ घ्या. शांतपणे ऐकलं तर बोलता येईल. आरडाओरडा करू नका तुम्ही. मग राजवीर सर येईपर्यंत तुम्ही आमच्या प्रश्नांची उत्तर द्या. तुमचं यावर काय मत आहे? यामिनी मॅडम राजवीर सरांना त्यांचा सावत्र मुलगा म्हणून वागणूक देतात का? आम्हाला कळलंय, सावत्र मुलाप्रमाणे वागणूक देतात. नाही. मुळात तुम्हाला इथे आत कोणी सोडलं? काही वर्क एथिक्स नावाची गोष्ट आहे की नाही? कुठली परमिशन न घेता डायरेक्टली एखाद्याला डिस्टर्ब करू नये एवढे बेसिक मॅनर्स नाही आहेत तुम्हाला? ह्या अशा पोकळ बातम्यांवर मी काहीही स्टेटमेंट देणार नाहीये, तेव्हा तुम्ही येऊ शकता. वाटेल ते प्रश्न मला विचारून तुमचा आणि माझा वेळ प्लीज वाया घालवू नका. काहीतरी बोला सर. सकाळपासून त्याशिवाय तुम्ही निघा बघू इथून, निघा. बोलपट. यामिनी मॅडम आला. यामिनी मॅडम. बेटा 1 मिनिट ये नाही ये. मम्मा, काय करतोयस तू हे? मम्मा काय? बेटा मीडिया समोर असं बोलून तुझ्या इमेजचं काय होईल याचा विचार केलायस तू? तर आपल्या बिझनेसचा काय होईल, त्याच्यावर काय इम्पॅक्ट पडेल याचा विचार कर. बेटा त्यांच्याशी शांतपणे बोलता येतं. शांत राहणं, तू काय एवढं हायपर होतोयस? ऐक, मी बोलते. बघ, तुझं इम्प्रेशन त्यांच्यासमोर वाईट पडलेलं मला नाही आवडत. मम्मा, अगं पण आपल्या पर्सनल लाईफ मध्ये ढवळाढवळ करण्याचा हक्क कोणी दिला यांना? आणि तू तू नको बोलूस त्यांच्याशी. उगाच काहीतरी पर्सनल क्वेश्चन्स विचारतील, मला नाही सहन होणार. राजवीर, हा त्रास माझ्यामुळे झाला. मला करू दे ना हँडल. पण बेटा विश्वास ठेव माझ्यावर. यामिनी मॅम, आम्हाला तुमच्याकडून उत्तर हवंय. आम्हाला उत्तर द्या प्लीज. आम्हाला उत्तर द्या. हो, शांत व्हा. एक्स्ट्रीमली सॉरी. तुम्हाला जास्त वेळ थांबावं लागलं नाही ना? नाही, कसं आहे ना, तुम्ही असे अचानक आलात ना, तर त्याच्यामुळे सगळा गोंधळ झाला, सगळी गडबड झाली. माझा मुलगा राजवीर, त्याचे काही प्रायर कमिटमेंट्स होते, मीटिंग्स होत्या. पण डोंट वरी, मी आहे ना. मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दे. पण त्याआधी मला सांगा, तुम्ही काही खाल्लं? म्हणजे चहा, नाश्ता, कोल्ड ड्रिंक्स, काही रिफ्रेशमेंट्स? बोलपट, काय तुम्ही विचारलं नाहीत का त्यांना? कमॉन बोलपट, हे आपले पत्रकार मित्र रात्रंदिवस उन्हात तानात काम करत असतात. सो प्लीज, हे बघा, तुम्ही प्लीज आधी कम्फर्टेबल व्हा. नंतर मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईन. ओके? मॅडम, तुमचा नवीन दागिना कधी लॉन्च होणार आहे? दरवर्षीप्रमाणे येत्या पौर्णिमेला आम्ही आमचा दागिना लॉन्च करू. मग डिझाईन फायनल झालंय की हे राजवीर सरच डिसाइड करणार? हा काय प्रश्न झाला? माझ्या मम्माला माझ्या परमिशनची गरज नाहीये. आमच्या कानावरती आलंय की पिढीतले सगळे डिसिजन तुम्ही घेता आणि यामिनी मॅडम जे आहेत, पिढी संदर्भात त्यांचा अधिकारच नाहीये. आणि आजच्या सकाळच्या बातमीवरून तर हे अगदी स्पष्टच झालंय. तुमचं यावर काय मत आहे? तुमच्या अशा वागण्यामुळे त्या घर सोडून गेल्यात का? हो, आणि हा सावत्रपणा नक्की का आहे, याचं मूळ काय आहे? बोला राजवीर साहेब, बोला. न बोलणं म्हणजे एक उत्तरच आहे. आणि याचे वाटेल ते अर्थ काढले जाऊ शकतात.
बोला सर बोला उत्तर द्या. बोला सर. हे पात तुम्ही विचारताय ते सगळे प्रश्न आणि तुम्हाला मिळालेली ही सगळी माहिती सगळं काही चुकीचं आहे. मम्मा आणि माझ्यामध्ये असे काहीच मतभेद नाहीये. मग मॅडम घर सोडून का गेल्या होत्या? बोला सर बोला. त्यांना अधिकार नाही आहेत का? याचं उत्तर तुमच्याकडे आहे का? राजवीर सर आमच्या प्रश्नांची उत्तर द्या. असं शांत राहू नका. सर तुम्हाला उत्तरं द्यावी मी लागतील. इथून जाणारच नाहीये. असं चालणार आमच्या प्रश्नांची सर, तुम्हाला- मॅडम तुम्ही तरी बोला काहीतरी. बोला सर बोला बोला. बोला मॅडम, काय मदत करू तुमची? माझी मदत म्हणजे या बांगड्या मला गहाण ठेवायचे आहेत. किती लाख येतील? इथं काय चालू आहे राडा? हं? काय केलं राजवीर सराफांनी? काय लफडं केलं होय? नाही त्याचं काही नाहीये. मग हाती सांगा ना सर त्या घर सोडून का गेल्या होत्या? यामिनी मॅडम, हे सगळं तुम्हाला हवं होतं पण तुम्ही केलं का? तुमच्या मुलाचा तुम्ही सावत्र आई असल्यामुळे तुमच्यावर भरोसा नाहीये का? का तुम्हीच काहीतरी केलं ज्यामुळे त्यांनी तुमचा अधिकार काढून घेतला? आणि तुम्ही राजवीर सरांचे छोटे भाऊ ना, मग तुम्हाला कोणते अधिकार आहेत? तुमचा सावत्र भाऊ या सगळ्यात तुम्हाला किती भागीदार मानतो? तुम्हाला बरोबरीची वागणूक देतात का? एक मिनिट, तुम्ही त्याला का काही विचारताय? प्लीज कीप हिम आउट ऑफ इट. मग तुम्ही तरी उत्तर द्या. बोला 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 सर, काहीतरी बोला. सांगा तरी हवं ते काहीतरी बोला. आम्हाला उत्तर पाहिजे सर. बोला सर बोला बोला बोला. आम्हाला काय माहिती? थांबा. तुम्हाला उत्तर हवी आहेत ना, मी देते. मम्मा राजवीर, तुम्हाला वाटतंय तसं काहीही नाही. हक्क अधिकार हे आमच्यात कधीच नव्हते. आणि राजवीरकडे तर सगळे निर्णय आहेत, तर त्यात वाईट काय? तो आहे या सराफ एम्पायरचा वारस. आणि आम्हाला, मला, गॅरीला ते मान्य आहे. आम्हा दोघांमध्ये याआधी कधीही वाद झाले नाही आणि यापुढेही कधी होणार नाही. आता तुमच्या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर, राजवीर आणि माझं नातं सख्या आई मुलापेक्षाही जास्त चांगलं, जास्त खरं आणि जास्त सुंदर. तुम्ही किती बी काय बी म्हणा, पण शेवटी बाजूला रे, शेवटी कसं आहे ना, सख्ख ते सख्ख आणि सावत्र ते सावत्र. त्याला कधी सख्याची सर येणारच नाही हो. आता तुम्हाला सांगते बघा, मी स्वतःला किती बी परी हाय असं म्हणलं तरी मला काय पंख फुटणार आहे? नाही ना. तसंच आहे, एखादी सावत्र ही किती बी बोलली मी सख्या आईची माया देते तरी पण तिला सख्याची सर येऊच शकत नाही. म्हणजे एक ताजं आणि छान उदाहरण देते तुम्हाला. कसं आहे, खोट्या दागिन्यावर सोन्याचं किती बी पाणी चढवा पण ते खोटच राहणार. ते कसं आहे, आपल्याकडे कसं म्हणतात ना, सख्याला सोनं आणि सावत्राला धुणं. तुम्ही काय बोलताय? ओ मॅडम, तुम्ही यामध्ये पडू नका, हा यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. वैयक्तिक आणि वैयक्तिक. आजचा पेपर नाही का वाचला? घेऊन आले मी सांगतीला. या मॅडमचा फोटो आहे त्याच्यात.
काय राहिले वैयक्तिक आम्हाला शिकवते आला मोठा शहाणा. तुम्हाला एकदा सांगितलं ना यामध्ये पडू नका. तुमचा याच्याशी काहीही संबंध नाहीये. संबंध नाही म्हणे. आता आमचा संबंध नाही बनतात बघा. आता ही बाई घर सोडून जाते त्यात ती कोण आहे? यामिनी सराफ. ती घर सोडून जाते. आता मला तर असं वाटतं उगाच एखादी बाई घर सोडून जाणार नाही. त्या बाईंचा तो सावत्र पोरगा राजवीर सराफ त्यांनी या बाईला छळलं असेल हो, त्रास दिला असेल म्हणून असेल ते. काय 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 बोलताय तुम्ही? तुम्ही माझ्याबद्दल काही बोललात ना तर मी ऐकून घे, पण माझ्या मुलाबद्दल एक अक्षरही मी ऐकून घेणार नाही. आत्या, तुम्ही काय बोलताय हे सगळं? हे पहा, मी हात जोडतो तुमच्या समोर. हे तुम्हाला ज्यातलं काही माहित नाहीये त्याबद्दल प्लीज काही असं बोलू नका. हा? मला पडायची हौस बी नाहीये, माझा काही संबंध बी नाही. पण कसं आहे ना, तुम्हाला सांगते सावत्रपणा कधी ना कधीतरी तोंड बाहेर काढतोच. तुम्ही आणि आम्ही मला धरायचं काम नाही. हे बघ इथे लाईट येत, कॅमेरा आहेत, ही लोक कशा पायी आली आहेत? यो सावत्र मुलगा या आईचा गरीब बिचाऱ्या बाईचा छळ करतो ते चालतंय तुम्हाला, आणि मी जरा बोलले तर तुमच्या पोटात दुखतं बाई का? आत्या, हे बघा, मी तुमच्या वयाचा आणि आपल्या नात्याचा मान ठेवतोय, पण तुम्ही वाटेल ते बोलू नका ज्याने मम्माला त्रास होईल. मी नाही सहन करणार. राजवीर, मी का चिडतोयस तू? तू तू शांत हो. तू शांत हो. मी कुठे चुकीचं बोलली आहे ती बाई? ती जे काही बोलली आज ते अख्खं जग बोलतोय. एक गोष्ट कळली आहे मला. सावत्र शब्द आला ना की आईच्या मायेची किंमत शून्य असते. मम्मा, शून्य. ताई, तुम्ही मला काही बोललात ना तर माझ्या मुलाला त्रास होतो, आणि त्याला त्रास झालेला मला नाही चालणार. त्यामुळे प्लीज प्लीज. आता हे बघा ना, बघा कशी रडते ती बाई, डसा रडतीये. मम्मा, तू काय करतेस? तू प्लीज असे हात जोडू नकोस कोणासमोर. हे नातं माझं आणि मम्माचं आहे, आणि मी ठामपणे सांगू शकतो की आमच्यात कसलेच मतभेद नाहीये. मी हिला माझी सख्खी आईच मानतो. हे बघ, सख्खी आई मानतोय राजवीर सराफ, सांगतोय या सावत्रबाईला तो स्वतःची सख्खी आई मानतोय. आता तुम्ही मला सांगा, मी जगाला हा प्रश्न विचारते, एखादी सख्खी आई आपला सख्खा पोरगा जो गॅरी आहे ना, तो आपला सख्खा पोरगा बाजूला डावलून याला आपलं सखा करेल? या सावत्र पोराला आपलं करेल का? मला तुम्ही सांगा. नाही म्हणजे आपल्या सख्ख्या पोरावर अन्याय करेल का ती? राजवीर सराफाला गादी दिलीये, ती अन्याय करणार का आपल्या सख्ख्या पोरावर? प्रश्न विचार करण्यासारखा आहे का नाही? तुम्हाला एकदा सांगून कळत नाहीये का? या गोष्टीमध्ये तुम्ही पडू नका. चला, अरे चला, तुम्ही बाहेर चला, बाजूला चला, बाहेर चला. सर, तुम्ही बोला सर. सर, तुम्ही बोला. सर, काहीतरी बोला सर. अरे सर ना, काहीतरी बोला सर. सर, आम्हाला उत्तर हवेत सर. थांबा, शांत व्हा. प्रश्न जर सख्ख्या सावत्रचाच असेल, तुम्हाला जर वाटत असेल की यावरून आमच्यात वाद होतात, तर मी राजवीर सराफ आज तुम्हा सगळ्यांसमोर इथे जाहीर करतो की आजपासून सराफ ज्वेलर्स लिमिटेडच्या नव्या मालकीण स्वतः यामिनी सराफ असतील. आजपासून आमच्या सगळ्या पिढ्यांचे सगळे अधिकार, सगळे निर्णय
स्वतः माझी मम्मा घे. आणि यामध्ये कोणीच इंटरफेअर करणार नाही. अगदी मी सुद्धा नाही. मी उद्याच सगळ्या लीगल प्रोसिजर्स कंप्लीट करेन आणि माझे सगळे अधिकार सोडेन. तेव्हा पुन्हा एकदा मी तुम्हा सगळ्यांसमोर हे जाहीर करतोय की सराफ ज्वेलर्स लिमिटेडची नवी मालकीण माझी मम्मा म्हणजेच यामिनी सराफ असेल. चला अरे अरे सोड रे. बाहेर चला. अरे सोड म्हणले ना. चला सोड सोड म्हणले ना. ए सोड. ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, पेढीतल्या कुठल्याही माणसाबद्दल वाईट बोललेलं मी खपवून देणार नाही. त्यामुळे यापुढे बोलताना 10 वेळा विचार करायचा. समजलं? निघा इथून. निघा. ए माझ्या रावात चढवायचं नाही हा. घाबरत नाही तुला. राजवीर साहेबांचा लाडका. माझ्याशी नडायला जायचं नाही, महागात पडत. तूच आहेस ना तो हितलं तिथं आणि तिथलं हित करणारा. नाहीतर तुमच्या पेढीतल्या समध्या गोष्टी गावात कळतात कशा. आमच्या मयूपर्यंत त्या बातम्या समध्या पोचतात कशा. याला काय म्हणतात माहितीये का? चोमडा म्हणतात, चोमडा. अरे बाडीगाड आहेस ना ग. राखी जरा असा मर्दावानी बाडीगाडावानी. बाडीगार्ड कसा असला पाहिजे? माझ्या दादासारखा लोकांचं रक्षण करणारा. नाही तर तू फडफड फडफड करणार कबूतर. राजवीर साहेबांच्या गोष्टी मयूला आणि मयूच्या गोष्टी राजवीर साहेबांना कशा कळतात? तुझ्यामुळे कबूतर गुटरगु. तोंडाला येईल ते बोलू नका तुम्ही. येडा समजतो काय मला? एवढी दूधखुळी वाटली मी? भर बाजारात बघितलंय तुझ्या राजवीर सराफाला आणि आमच्या मयूला. आमची मयू तुमच्या सरांना अशी ओढती पप्पी देत होती आणि तुमच्या राजवीर सराफानी ती अशी झेलली. या डोळ्यांनी बघितले. तेव्हा हे समज मला नाही शिकवायचं. एवढ्या आंब्याच्या पेट्या आमच्या घरात येतात कशा? एका मागोमाग एक, एका मागोमाग एक येतात कशा म्हणते मी. एका बी पेटीवर नाव नाही. कोण पाठवत? राजवीर सराफ. ती बी मला ठाव आहे. आणि ही गोष्ट कुंदाला म्हणजे मयूच्या आईला कळली ना, तेव्हा समध्या पेट्या त्यांच्या घरात परत पाठवून दिल्या तुम्ही वापस. आता समजव तुझ्या फ्रेंडला, फ्रेंडच म्हणतात ना, तुझ्या फ्रेंडला मयूला समजवायचं की राजवीर सराफाच्या नादाला लागायचं नाही म्हणून. नाहीतर आज ही गोष्ट माझ्यापर्यंत कळलीये, पण उद्या ही जर मयूच्या घरी कळली तर मयूला घराच्या बाहेर पडायची बंदी होईल. कळतंय का? समजव तुझ्या फ्रेंडला. बाजूला
मला सांगते. म्हणजे आत्याला माझ्याबद्दल आणि राजवीर सरांबद्दल सगळं माहिती आहे. आत्याला मी सगळं घरी सांगितलं तर नाही. आत्या आज पेढीवर आली होती, मला घरी सांगता येणार नाही. नाही